बातमीकडे जाऊया। बातमी आहे मनसेच्या बैठकीची आणि या बैठकीच्या इनसाइड स्टोरीची। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील नेते आणि पदाधिकाऱ्यांना आज मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं। मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोनच पक्षाच्या कार्यकर्त्यांची तळागाळात ताकद आहे। या दोन पक्षांव्यतिरिक्त बाकी पक्षांची मुंबईमध्ये एवढी ताकद नाही असं सूचक विधान राज ठाकरेंनी या बैठकीत केलंय। तर गट अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावं आणि मनसेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मतदार याद्या तपासाव्यात अशा सूचना राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या। तर मनसेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी पाहूया। मनसे गटाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष जबाबदारी घेऊन निवडणुकीच्या कामाला लागावं अशा सूचना राज ठाकरेंनी दिल्या। मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदार याद्या तपासाव्यात। मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोनच पक्षांच्या कार्यकर्त्यांची तळागाळात ताकद आहे। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या व्यतिरिक्त इतरांची मुंबईत ताकद नाही। तर 2014 पासून मुंबईमध्ये भाजपच मोठा पक्ष आहे। मात्र कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर काय करायचं असा टोला लगावत मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंवर पलटवार केलाय। 2014च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता। 2019च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता। 2024च्या विधानसभेतही मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजपच आहे। अर्थात कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर मला काही त्याच्यात हरकत घेण्याचं कारण नाही। प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या पक्षाला मोठं म्हणायचं।